चला तर मंडळी, कढी बनवूया थोडीशी वेगळ्या पद्धतीने. बेसन पिठाची तर आपण नेहमीच बनवतो, पण आज ना आपण तुरीच्या डाळीची बनवणार आहेत. तर सासूबाईंनी अशी बनवली होती, तर खूपच टेस्टी झाली होती. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी. तर तूर डाळ ना 10 मिनटं भिजत ठेवायची. त्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ, हिरवी मिरची, लसूण, थोडीशी कोथिंबीर घालून वाटून घ्यायचं. थोडेसे जिरे घातले तरीसुद्धा चालतात. नंतर फोडणीसाठी 2 चमचे तेल घातलं. तेलामध्ये जिरे, मोहरी घातली, कढीपत्ता, वाटलेलं वाटण घातलं, थोडीशी हळद आणि दह्यामध्ये पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलं होतं, ते घातलं. चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि एक उकळी येईपर्यंत सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. म्हणजे कढी फुटत नाही आणि मस्त अशी दाट होते. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये कढी, बाजरीची भाकरी, मसाले भात होता आणि दुपारी शिल्लक राहिलेली थोडीशी दुपारची कोशिंबीर पण होती आणि ठेचा होता. तर या तुम्ही पण जेवण करायला. आणि तुम्ही कशी बनवता कढी नक्की मला कमेंटमध्ये सांगा.